नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण इथं प्रत्यक्ष शेतकरी बांधवांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। तर शेतकरी बांधव पूर्णतः अडचणीत होते, पूर्ण पावसाने प्लॉट खराब झाला होता आणि तशा परिस्थितीत देखील त्यांनी म्हणजे योग्य ते मार्गदर्शन घेऊन योग्यरित्या स्प्रे करून आज या घडीला कांदा इथं आणलेला आहे। एकरी 70 ते 80 पर्यंत त्यांनी ॲव्हरेज काढलेला आहे। म्हणजे एकदम छान पद्धतीने पूर्ण प्लॉट गेलेला असताना देखील उत्पादन चांगलं निघालेलं आहे आणि कांदा तुम्ही पाहू शकता इथं कांद्याची कलर वजन चकाकी खूप छान पद्धतीने आहे। तर आपण प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया की त्यांची समस्या नेमकं काय होती। नमस्कार दादा, काय नाव आपलं? शांतीलाल देवराम जाधव। दादा, नेमकी काय अडचण झाली होती आपली? काही नाही, पाऊस चालू झाला तर 15 दिवस कांद्यात पाणीच होतं, पूर्णतः पाणी तुंबलेलं होतं। किती पाणी होतं प्लॉट मध्ये? कमीत कमी 1 फुटापर्यंत। 1 फुटापर्यंत। आणि तुम्ही बोलले की पूर्ण म्हणजे शेवाळनं खराब होऊन गेलं, शेवाळ होतच ना। त्यावेळेस नेमकी काय मानसिकता होती तुमची? काही नाही, काढून टाकायचे असं, रोटर मारून द्यायचे किंवा आजूबाजूच्या लोकांनी काढून देखील टाकले, मक्का घेऊन नाही तर काहीतरी पीक घेऊ, दुसरं पीक घेऊयात। आजच्या घडीला काय वाटतं तुम्हाला एवढ्या ॲव्हरेज घडीला काही होईना, खर्च निघून गेला, खर्च निघून 2 पैसे आपल्या पदरात पडतील इथपर्यंत आपल्याला शाश्वती आलेली। दादा, आपण ना 2 स्प्रे दिलेले होते, त्या 2 स्प्रे मध्ये आपण व्हॅलॅग्रो कंपनीचे काही मॉलिक्यूल वापरले आणि त्याच्यामध्ये आपण इतर कीटकनाशक बुरशीनाशक देखील वापरलेले। तर शेतकरी बांधवांना आपण सांगू इच्छितो की त्या मॉलिक्यूल मध्ये आपण MC एक्स्ट्रा आणि 5-15-45 याचं कॉम्बिनेशन कीटकनाशक आणि बुरशीनाशकासोबत घेतलं। त्याच्यामध्ये आलिका आणि ॲमिस्टर टॉप होतं, असं कॉम्बिनेशन आपण एक घेतलं। त्यानं जे कूज होत होती पावसामध्ये, म्हणजे पाणी तुंबल्यानंतर जे कूज होत होते, दांड सडत होते, ते दांड सड तिथं थांबली आणि प्लॉट चांगल्यारीत्या आपला उभा राहिला। त्यानंतरचा दुसरा जो स्प्रे आहे त्याच्यामध्ये आपण 03737 आणि KMS चा वापर केलेला। त्याच्यानंतर कांद्याची फुगवण, लष्टर, चकाकी याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला। आजच्या घडीला हा कांदा पाहून काय वाटतं तुम्हाला? आजच्या घडीला एकदम समाधानी आहे आम्ही, एकदम समाधानी। इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल की मार्गदर्शन योग्य ठरलं का नाही तुम्हाला? ठरलंय। म्हणजे सागर भाऊंचं म्हणा किंवा आमचं कंपनीचे औषधं म्हणा, खूप स्टँडर्ड पद्धतीने तुम्हाला मिळाले, त्यांचा रिपोर्ट देखील छान पद्धतीने भेटला, चांगले मिळाले। एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहेच। इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही? काय औषध वापरण्याजोगे आहे का? वापरलेच पाहिजे, वापरलेच पाहिजे, कारण तुम्ही अडचणीच्या काळात त्यांचा अनुभव घेतलेला, त्याच्यामुळे तुम्ही देखील इथून पुढे नक्कीच त्याचा वापर करणार। चालेल, धन्यवाद दादांनो। तुमच्या देखील काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा, आपण 100% प्लॉटवर येऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।